मले सकाळ सकाळी आपल्या मित्राचा फोन आला. मले म्हणत कुठे रे बा? त्याला म्हणलं इथंच आहे. मले म्हणत काही कर पण 10 मिनिटात जाजवाडी सिग्नल जवळ आहे. आधी तर आरबळलो मी म्हणलं काय झालं रे बा? पण नंतर इथं आल्यावर कळलं की आज तर कुठतरी हिंडाय जायचं. मग लगेच आम्ही एकदाच बसमध्ये बसलो, येऊन पोहोचलो इकडे सिडकोवर. पण हे पोरं नेरा पुढं पुढं पळू लागले. यायला म्हणलं मला येऊ द्या ना, यायच्या सोबत एकदा डबल आपण सिटी बसमध्ये बसलो आणि इकडून एकदाच आम्ही रस्त्यानं महाराजाचं दर्शन घेतलं. पण ही गडी करत होता गाडी टुकारपणा. याला म्हणलं एकदाची पास काढून घे, नंतर कर टुकारपणा, नाही तर देतील खाली उतरून आपल्याला. आम्हाला सगळ्याला जागा सापडली होती पण सचिनदाला जागाच नव्हती, म्हणून सचिनदा बसला डायरेक्ट अँगलवर. आम्ही अर्धा घंटा प्रवास करून येऊन पोहोचलो डायरेक्ट दौलताबादच्या किल्ल्यावर. इकडे किल्ल्यावर आलो, आतमध्ये एंट्री केली आणि या तिकीट घरमध्ये येऊन एकदाच आम्ही ऑनलाईन आम्ही तिकीट काढून घेतलं. आम्ही 10 जण होतो म्हणून आम्ही सेपरेट तिकीट काढलं. आम्ही एकदाच तिकीट वगैरे काढलं ना आतमध्ये एंट्री करून आपल्या मित्राला आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं ना. आता आम्ही चाललो वरी किल्ल्यावर. पण पुढे आलो, इकडे येऊन आपल्या दुर्गे मातेचं दर्शन झालं, इकडून आपल्या मातेचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आत. इकडे आजच्या एंट्री गेटवर आलो आणि खरंच आपलं खूप दिवसाची इच्छा होती आपली या दौलताबादच्या किल्ल्यावर यायची, पण आज आपल्या या मित्रामुळे आपल्या या किल्ल्यावर यायचं भाग्य लाभलं होतं. आम्ही इकडे वरी आलो आणि वरी येऊन एकदाच गणपती महाराजाचं दर्शन घेतलं ना. आता आम्ही चाललो वरी. आम्हाला तर वाटलं आंधी की आंधी एवढंच आहे, पण नंतर वरी पण किल्ला होता. इकडे वरी येऊन पण खूप छान वाटलं. वरी आलो, एकदाचा मस्त किल्ला सगळा पाहून घेतला. नंतर आम्ही सकाळी काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे वरी आलो, एकदाचे नजारे पाहिले ना. आम्ही केळं आणले होते, एकदाचे केळं पण खाऊन घेतले. केळं वगैरे खाल्ले आम्ही. आमची टकर डस्टबिन मध्ये टाकले. डस्टबिन मध्ये टाकून याच्यावर पण एक तोप ठेवली होती. आम्हाला ही तोप पाहायची होती. वरी आलो, डबल इकडे एकदाची तोप पाहून घेतली. तोप सोबत जरशी फोटो काढले. आम्ही फोटो वगैरे काढून आम्ही चाललो आता खाली. आता खाली जाताना आम्ही लाईनीत लागलो, पण येताना जशी मोकळ होतो तशी खाली जाताना मरणाची गर्दी होती, म्हणून आम्हाला खाली आहे डायरेक्ट 5-5:30 वाजले. आम्ही खाली येऊन एकदाच एक्झिट गेट मधून एकदाच बाहेर आलो आणि इकडे बाहेर येऊन डायरेक्ट आम्ही सिटी बस धरली. पण आम्हाला इकडे आमच्या रूमवर जायला डायरेक्ट अंधार पडला होता, कारण की दौलताबादच्या किल्ल्यापासून आमची रूम त्या 20 ते 25 किलोमीटर होती. त्याच्यामुळे इकडून आम्हाला अंधार पडला आणि आमचे मित्र पण सगळे आज थकले होते. त्याच्यामुळे एकदाच यायच्या रूमवर ताटाक केलं आणि आपण दुसरीकडे राहत होतो, म्हणून आपण चाललो आता आपल्या रूमवर. मग आजच्या एवढं जाताना मामा वाजवते, तुम्ही लाईक आणि फॉलो